चहा कॉफी किंवा कोका कोला माझा किंवा असल्या पद्धतीचं कोल्ड्रिंक घेण्यापेक्षा किंवा बरेच जण ते निंबूज वगैरे घेण्याचा प्रयत्न करतात, ते म्हणतात किंवा ट्रॉपिकाना वगैरे घ्यायचं, तर कुठलंही पॅक कुठलंही प्रिझर्व्ड जेव्हा आपण फूड घेतो किंवा कुठलंही ड्रिंक्स घेतो तर त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीची शुगर असती. जरी डायरेक्ट जरी तुम्हाला ते कंझ्युम करताना लागत नसली तरी त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात स्टार्च किंवा शुगर रिलेटेड फॉर्म्स त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्हली टाकलेले असतात. त्यामुळे ते पदार्थ अवॉइड करून तुम्ही जर का नारळाचं पाणी हा एक सोपा ऑप्शन ठेवू शकता. आज बऱ्याच ठिकाणी बाहेर गेल्यानंतर नीरा हे मिळतं, तर नीरा थोड्याफार प्रमाणात तुम्ही घेतलं तरीही ते चालण्यासारखं आहे. खूप जास्त एक्सेसिव्ह प्रमाणात नाही घ्यायचं. आवळा ज्यूस बऱ्याच ठिकाणी मिळतो. कोहळा पण एक खूप चांगला ऑप्शन आहे. घरच्या घरी तुम्ही कोहळ्याचं ज्यूस ते ज्यूस पण तुम्ही घेऊ शकता. वाळा आपल्याकडे मिळतो, तर वाळ्याचं ज्यूस किंवा वाळ्याचं सरबत तुम्ही कधीतरी घ्यायला हरकत नाही. लिंबू सरबत असेल किंवा कोकम सरबत, तर ह्याच्यामध्ये साखर न टाकता तुम्ही आयदर स्टिविया ड्रॉप्स किंवा एन्झुगर सारखी शुगर फ्री की ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे हे पण तुम्हाला घ्यायला हरकत नाही. फक्त कोकमचा बऱ्याच वेळा जे आगळ असतं त्या आगळमध्ये बऱ्याच वेळेला शुगर ॲड केलेली असते, त्यामुळं ऑलरेडी जर का ॲडेड शुगर असेल तर ते तुम्हाला नाही चालणार. पन्ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आंब्यापेक्षा जास्त आहे, त्यापेक्षा तुम्ही कट करून एखादा आंबा खाल्लाच चालेल, राईट, पण पन्ह नॉट रेकमेंडेड. पन्ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे.